आज मी फुलं आमच्या ह्याच्यातली ताजी ताजी फुलं, त्याच्या बाजूला जी तुळस आहे ना, बघा ना किती गोंडस आलेले आहे. त्या तुळशीच्या मंजुळा उडून आलेली तुळस एवढी मोठी झाली आहे बरं का. म्हणलं आजच्या तर सकाळची सुरुवात आहे ना तुम्हाला आमच्या अंगणातल्या झाडापासूनच करावी. एकतर गणपती बाप्पामुळे जास्त व्हिडिओ करायला जमत नाही, काम पण असतं ना, जास्त व्हिडिओ करायला जमत नाही. म्हणलं आता पूजा करायची आहे, तर पूजेची मी तयारी कशी करते तेच तुम्हाला दाखवते. तर आपल्या लाडक्या गणुल्यासाठी एक नाही म्हणजे गणपती बाप्पासाठी ना अंगणातल्या फुलांची फुलं तोडायला आलेली होती. तर आज नेमकीच गुलाबी जास्वंद आहे ना, त्याला 2च फुलं आलेली होती. म्हटलं जाऊ दे. आणि छोटा गुलाब आहे त्याला 2 आलेली, आणि आमच्याकडे मोठा गुलाब पण आहे. असा हलका गुलाबी कलर असतो ना तो आहे, त्याला 1 फुल आलेलं होतं. आणि समोरचे शेत दिसते ना हिरवगार, त्याच्यामध्ये ना दुर्वा असते. तर दुर्वा आहे ना आईनं अगोदरच तोडून नेलेल्या होत्या. 11च्या पेंड्या करतो बरं का आम्ही. पण हवा एवढी छान सुटते ना, जास्त नाही थोडीशीच फुलं भेटली, पण काही का होईना ताजी फुलं भेटली बरं का. आता आमच्याकडे कसं असतं, सकाळची पूजा घरचीच माणसं म्हणजे आरती आहे ना घरचीच माणसं घेतात, आणि संध्याकाळच्या आरतीला ना वाडीतली मुलं येतात. मग सकाळच्या आरतीनं जरा आम्ही जास्तच घेतो. मग सगळी तयारी केली. माझ्या गणुल्याला गणपती बाप्पाला स्वच्छ असं वस्त्रानं पुसून घेतला. रुमाल आहे बरं का, नरम नरम रुमाल पुसून घेतला, वस्त्र स्वच्छ करून घेतलं. आणि तुम्हाला गंमत सांगू का, 7 दिवस गणपती बाप्पा घरात आहे. उठल्या पहिल्यांदा गणपती बाप्पाकडे जायचं आणि गणपती बाप्पाचा चेहरा बघायचा. खूप भारी वाटतं बरं का. विसर्जन झाल्यानंतर ह्या गोष्टीची खूप आठवण येते. सगळं स्वच्छ केलं, अगरबत्तीचं पडलेलं ते स्वच्छ केलं, कालची नशिळी फुलं काढली, सर्व काही स्वच्छ केलं. आणि त्यात आमचा गणुल्या खरंच खूप क्यूट आहे बरं का. आता मग गणपती बाप्पाला फुलं वाहिली, स्वामींच्या फोटोला गुरुदत्तांना फुलं वाहिली, आणि देवाऱ्यात सुद्धा. एकतर रात्रीची झोप पण होत नाही, त्यामुळे थोडासा थकवा असतो. ते काय झालं, आता आम्ही रात्रीचं झिम्मा फुगडी खेळायला जातो ना, 12 तरी वाजतात, 12-1 तरी वाजतात. आणि थोडासा मोबाईल हातात घेतला की मग 2 तरी वाजूनच जातात. त्यात सकाळी उठायचं असतं. मग माझं नामस्मरण, पूजा वगैरे ते सगळं काय चालतं. आणि दिवसभर आमचा विषय चालतं की आज असं करायचं, आज अशी रील टाकायची, आज असा व्हिडिओ बनवायचा. त्यामुळे गावचे दिवस, आम्ही गावाला आलो काय नाही 2-4 दिवस कुठे निघून गेले काहीच कळलं झाले. आता फक्त मोजकेच 3 किंवा 4च दिवस राहिलेले, त्यामुळे थोडं वाईट वाटते. आणि ह्या 3-4 दिवसामध्ये खूप सारा एन्जॉय करायचा आहे आम्हाला. तशा तर सगळ्याच आरत्या चांगल्या आहेत, पण ये ओ विठ्ठली ही माझ्या आवडीची आहे. कारण का त्यात लहानपणीच्या आठवणी दडलेल्या आहेत. लहानपणी आम्ही पण सगळ्यांच्या घरी आरतीला जायचं ना, ये ओ विठ्ठले माझे माऊली, असं नाही का, सुरावर सूर निद्रावरी कर. त्यामुळे ती जरा आरती ना माझ्या आवडीची आहे. आता देवबाप्पाला नैवेद्य वगैरे सगळं काय झालेलं होतं. आम्ही अजून चहा नाश्ता केलेला नव्हता. तर आई म्हणाली चला बाहेर ह्याच्या हॉलमध्येच बसूया गणपती बाप्पाच्या पुढं. आणि वातावरण तर चांगलंच झालेलं होतं. त्यात आमच्या चौकटीतनं भारी दिसतं ना. पटकन आवा ठमक जाईल माहिती आई तुम्ही लगेच दुसरा 2 वेळाच आहे. आता स्टार्ट करते. 1 3 2 1. थांबा आताच नाही. करा दुसरा. तुम्हाला बघायला जेवढं भारी वाटते ना, तेवढं मला ना माझ्या सासूबाईची रील करताना भारी वाटत होतं. तुम्ही मला अजून इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं ना, ही इंस्टाग्रामवरती रील आहे ना आमची खूप व्हायरल झालेली आहे. लवकर नीलम कुंभोडीला इंस्टाग्रामवरती फॉलो करा बरं का. तर आई काय म्हणाली, मी पण येणार व्हिडिओमध्ये. तर म्हटलं चालेल ठीक आहे. पोरं पण नाचायला लागली. मग ह्या तिघांचा एकत्र व्हिडिओ करून टाकला. तुम्ही विचारता ना सासू कशी आहे, बघा माझी सासू किती गोंडस आहे. व्हिडिओ काढला आणि बघून पण हसत होती. आता ह्या तिघांचा व्हिडिओ झाला, म्हटलं आता आम्ही पण व्हिडिओ करणार. वातावरण बघा ना, महाबळेश्वरला जायची काय गरज आहे. फक्त आमच्या चौकटीतनं बाहेर आलं की समोर बघा महाबळेश्वर आहे. एवढं भारी वातावरण झालेलं. ह्यांचा व्हिडिओ काढून झाला आणि थोडा चिरी पाऊस पडायला लागलेला. तरी म्हणलं काय थांबायचं नाही, करणार म्हणजे करणारच व्हिडिओ. आणि आम्ही शेवटी व्हिडिओ केलाच बरं का. असल्या सुंदर वातावरणात गणपती बाप्पाचा पण केला. प्रॅक्टिस करत होती. गावाला असल्या आरामात अजिबात भेटत
2 मिनिटं फक्त गेली. धोका देतो धोका, हा चहा धोका देतो. साणी आले, साणीचा नवरा आले. थांबा आपण चहा बघावे. मरू दे तिकडं. अहो काय सांगू सखीनो, एवढा दिवस गडबडीचा केला ना तरी मी जेवण करतानाच व्हिडिओ नाही टाकला. घरातली जगा साफसफाई, कपडे भांडी कसलाच व्हिडिओ नाही टाकला. दुपारचं जेवण केल्यानंतर आम्ही सासूना आणि माझे भाऊ जर रील बनवत बसलेलो ते किती ह्याच गोष्टीला आम्हाला 4 वाजले बरं का. आणि मला जर अशी कंबर टेकावी तोपर्यंत आपली सानी नाही का माझ्या चुलत जावयाची मुलगी ती आलेली होती तिच्या नवऱ्याबरोबर. आता मी आजारी असल्यामुळं आत्ता नाही ऑपरेशन झाल्यामुळे ती मला बघायला आलेली होती. तर तेवढ्यात त्यांच्यासाठी चहा केला. तर हे पाहुणे चहा वगैरे जातात तोपर्यंत माझी चुलत नणंद आणि मोठी चुलत जाऊबाई आली. म्हणजे घरात आज पाहुणे येत होते. परत त्यांच्यासाठी चहा केला. नंतर त्यांचा काही व्हिडिओ केला नाही. मास्टर शेफ म्हटलं मरू दे तिकडं. आणि आम्हाला झालं संध्याकाळच्या वेळ. आता पोरं पण आरतीला कधी पण येऊ शकतील म्हणून आजचा मेनू होता पावट भात. आता घरामध्ये ना पप्पानीच ह्याच्यावर चरणाच्या बाजारात ना सोयाबीनचं पावटं, हिरवं पावटं, काळं पावटं, पांढरं पावटं, डारकं असलेले शेंगा साठलेल्या होत्या. पावटं खाऊन कंटाळा आलेला म्हणून आम्ही आज पावटं भात करायचा ठरला. आणि इकडं पावटं भात करायला घेतला आणि इकडं कारभाऱ्यांचा फोन आलेला होता माझ्यात. मग काय बाबा वेळच वेळ. दाल खिचडी दाखवा. हा बरं ठीक आहे. कुकर खोलल्यावर फोन करा. काय अरे अंधार कुठे गेलं? आई बोलते एकतर गावाला रेंज नसते, फक्त किचनच्या खिडकीजवळ रेंज असते म्हणून तिथं कॅमेरा ठेवून म्हणजे व्हिडिओ कॉल आल्यानंतर तिथंच ठेवून बोलायला लागतं. आणि दुसरी गोष्ट गणपतीसाठी मी 4-5 दिवस गावाला असल्यामुळे कारभाऱ्यांचा जेवणाचा प्रॉब्लेम झालाय ना. रोज खिचडी भात बनवून खातात आहे. मग काय बाबा सगळ्यांची बोलत मस्ती करत कधी आमचा पावटा भात शिजतोय काय माहीत असं झालेलं होतं. आणि मेन गोष्ट आजचा पावटा भात आहे का नाही चटणीतला केलेला. कारण का मला सगळ्यांनाच आमच्या घरात मिरचीपेक्षा चटणीतला चांगला लागतो. आणि भरभरून ताजा टवटवीत पावटा टाकलेला होता. सगळेजण वाट बघत होते की पावटा होतोय की ते पावटा भात कधी होतोय आणि कधी आम्ही खातोय. आणि शेवटी त्याच्यावरनं एक चमच मस्त साजूक तूप जे मी उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेलं ना ते थोडं राहिलेलं होतं ते टाकलं. आणि ते झालं तोपर्यंत पोरं आरतीला आली. आता पूर्ण वाडीत आणि प्रत्येकाच्या घरात आरती करायची असते ना म्हणून सगळ्यांच्या घरी 2च आरत्या होतात. पण छान वाटतं सगळे वाडीतली मुलं येतात आणि आरती एकत्र होते. ह्या 15-20 मिनिटासाठी ना घर चांगलं गजबजलेलं वाटतं बघा. मस्त आरती वगैरे झाली. आपल्या गणपती बाप्पाला मस्त ह्याचा पावट्या भाताचा नैवेद्य दाखवला. पोरांना काहीतरी केळांचा नैवेद्य वगैरे दिलेला होता. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही रात्री 9 वाजता जेवायला बसलो. आणि काय तुम्हाला सांगू गरम गरम चटणीमधला पावटा भात एवढा टेस्टी लागला, एवढी टेस्टी लागला ना. सगळ्यांनी डबल टिबल लोणच्याबरोबर दाबून खाल्ला. आणि सकाळच्या राहिलेल्या शिळ्या चपात्या होत्या ना म्हणजे शिळ्या नव्हत्या हो तशा सकाळच्याच होत्या. आणि भाजी पण राहिलेली सगळ्यांनी एक भाजी खाल्ली. नंतर भांडी घासायची होती. सकाळी आमच्याकडं लवकर पाणी येतं ना म्हणून यांना सकाळी गडबड नको व्हायला म्हणून खाली झालेला पिंप कळशी हे सगळं घासून ठेवलं. कधी कधी मी लवकर उठत नाही ना मग आईच लवकर उठते मग आईला उचलत नाही मग मीच घासून वगैरे ठेवलं म्हणजे सकाळी पटकन खंगळून भरता येईल ना तेवढंच टेन्शन. एक तर असा पण आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. उन्हाळ्यात तर 4-5 दिवस पाणी येत नाही आणि आता पावसाळा असून सुद्धा 1 दिवस आड पाणी येतं ना त्यामुळे ते जपून पण वापरायला लागतं आणि पहिल्यांदा प्यायचं पाणी भरायला लागतं. संध्याकाळचं सगळं आवरल्यानंतर किचन स्वच्छ केला, भांडी घासली, परत पाण्याची भांडी वगैरे सगळी घासून ठेवली. आता फक्त वाडीतल्या पोरींचा फोनची वाट बघायची होती कारण का वाडीतल्या पोरींचा फोन आला ना मस्तपैकी झिम्मा फुगडी खेळायला जायचं होतं. तोपर्यंत पटापट किचन आवरून आहे ना जरा कंबर टेकायची होती.
खरं तर आज खूप थकलेली होती, पण काय करायचं, वर्षातनं 5च दिवस झिम्मा फुगडी खेळायला भेटतात, मग काय तेवढा थकवा चालतोच. किचन एकदम असा चमचमीत असा बोलतात ना, एकदम असा शाईन मारत होता, चमकत होता. भांडी वगैरे सगळी घासून झालेली होती. आता फक्त पोरींच्या फोनची वाट बघायची होती. भीती वाटते आज कोण न्यायला येते काय माहीत. रेश्माताई म्हणजे मोठी जाऊबाई येते का कोण येते काय माहीत नाही. जायचं तर होतं खेळायला. आता बघूया कधी निघतोय काय निघतोय. खाऊन पिऊन एकदम कसं आहे, रात्री ना 10:30 ते 11 वाजता बायका खेळ चालू करतात. जेवण खाऊन भांडी मिंडी घासून, म्हणजे कोण अडवायला बिडवायला नको, जेवायला वाढ हे कर ते कर. आज पण आमच्या मॅचिंग साड्या आहेत. बॉर्डर सेम आहे ना. आणि आज वाजले 10:30. आज लवकर चाललंय आणि हिचा मेकअप नाही आवडलाय डोकरावर. आज माझी मी आवडती साडी नेसलेली होती. सिंपल साडी आहे, पण माझं किती सुंदर लुक आलाय ना, उठून दिसते ना. आज पण आमची साडी थोडीशी मॅचिंग होती. आज आमचा खेळ लय भारी रंगलेला. सगळ्यांमध्ये उत्साह होता, कारण का पाऊस पडत होता, चिरचिर पाऊस पडत होता. खालनं साडी खराब झालेली, परकर खराब झालेला, पण काही खेळ थांबत नव्हता. कंटिन्यू जो 10:30 पासून खेळ चालू केला ना, 1-1.5 तास बायका नुसत्या खेळत होत्या. पाऊस पडत होता तरी कोणी सुद्धा थांबलं नाही. आणि आज बायका पण जास्त होत्या आणि गाणी बोलणाऱ्या पण जास्त जणी होत्या. गावच्या बायकांचा एवढा खणखणीत आवाज असतो ना, माईकची पण गरज पडत नाही. तसं म्हणायला गेलं तर ह्यातली अर्धी गाणी काही मला कळत नव्हती, पण त्या सगळ्या झिम्मा फुगडी खेळताना जो रंग येतो ना, त्याच्यामुळे एवढं भारी वाटतं ना ते ऐकताना. सगळ्या देशांची, परत सासवा सुनांच्या, नंदा मस्कऱ्यांची, म्हणजे नंदांची पूर्ण खानदानाची मस्करी वगैरे चालते. लय भारी रंग चढलेला होता. आज वाडीतल्या बायका तर काय पूर्ण जोशमध्ये आलेल्या होत्या. आज परत आहे ना मंडळामध्ये, म्हणजे जिथं गणपती बाप्पा बसून आतमध्ये नाही गेली, बाहेरूनच तुमच्यासाठी व्हिडिओ काढलाय. हा आमच्या कुंभोडेवाडीचा राजा आहे बरं का. मी आता काय जास्त बोलत नाही, फक्त तुम्ही हा व्हिडिओ बघून आहे ना खूप एन्जॉय करा. आणि आमच्या वाडीतल्या बायकांसाठी जास्तीत जास्त लाईक झाला पाहिजे का बरं का मैत्रिणींनो. आता बरा 12 रात्रीचे 12-1 वाजलेत. आता खरंच बस करूया.